नमस्कार, मी नवनाथ गुरव आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह। 20 मे रोजी पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे। या दिवशी पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे आणि या पालघर लोकसभा मतदारसंघात ज्या काही सामाजिक संस्था संघटना यांच्या समन्वयाचं जे काम पाहतात ते मॅकेंझी डाबरे आज समर्थन लाईव्ह मध्ये आहेत। त्यांची लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना भूमिका काय मुद्दा घेऊन ते काम करणार आहेत आणि या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात त्यांचं नेमकं धोरण काय तो तपशील आता मॅकेंझी डाबरे यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत। मॅकेंझी डाबरे साहेब, आपलं समर्थन लाईव्ह मध्ये स्वागत। एक मुद्दा, 20 मे रोजी पालघर लोकसभेची निवडणूक होते आणि आपण विविध संस्था संघटना यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका घेऊन काम पाहत आहात। सामाजिक पटलावरचा एखादा मुद्दा असेल, राजकीय पटलावरचा एखादा मुद्दा असेल, त्या मुद्द्याशी संबंधित वेगवेगळ्या संस्थांना सामाजिक संघटनांना भूमिका घेण्यासाठी आपण भाग पाडत आहात। तर अशा वेळी आपली या लोकसभेच्या निवडणुकीच्या समोर काय भूमिका आहे, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव मॅकेंझी डाबरे। वसई आणि पालघर जिल्ह्यामधल्या विविध सामाजिक आणि पर्यावरणाच्या प्रश्नावर आम्ही कार्यरत आहोत। 2009 साली पालघर हा वेगळा लोकसभा मतदारसंघ झाला आणि पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये इकडलं बहुजन विकास आघाडीचा खासदार जो आहे तो निवडून आला। 5 वर्षात काही काम न करता इकडल्या स्थानिकांच्या प्रश्नाला न्याय न दिल्याने 2014 साली पालघरमध्ये परिवर्तन करायचं म्हणून पालघरच्या जनतेने 2014 आणि त्यानंतर 2019 सालीही BJP आणि मोदी सरकारला हात दिला। परंतु मागचे 10 वर्ष बघता खरोखर या BJP सरकारनं आणि इकडल्या खासदारांनी या पालघरला न्याय दिला का? जर 10 वर्षाचा हिशोब जर पाहिला तर न्याय देण्याऐवजी या पालघर जिल्ह्यावर जो बहुसंख्येने आदिवासी जिल्हा आहे, आदिवासीसाठी राखीव आहे, या जिल्ह्यावर अन्याय केला असं आपल्याला स्पष्टपणे दिसतं। आणि म्हणून या पालघरमधले शेतकरी असतील, या पालघरमधले मच्छीवर असतील, या पालघरमधले आदिवासी असतील, या पालघरमधल्या ग्रामीण भागात राहणारी जनता असेल, या सगळ्यांची मागील 2 महिन्यापासून विविध पद्धतीने चर्चा करून त्यांच्यासोबत मीटिंग्स घेऊन त्यांच्यासोबत संमेलन घेऊन पालघरमध्ये आता BJPचा कॅन्डिडेट नको, BJPला आता या पालघरमधून हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी आम्ही मागील 2 महिन्यापासून सातत्याने प्रयत्न करत आहोत। आणि तो प्रयत्न का करतोय? आपण बघतोय की ज्यांचं काही क्रेडिट नाही अशा लोकांना BJPने उचलायचं, ते आपल्या माथ्यावर मानायचं आणि जिल्ह्याचा विकास करतो असं म्हणून या जिल्ह्याचा पूर्णतः अधोगतीला कसं जाईल हे पाहिलेलं आहे। आणि आता जो खासदार आहे, खासदार राजेंद्र गावित, मागील 5 वर्षात या खासदाराचा कदाचित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव जाईल। काँग्रेसमधून हा जातोय कधी शिवसेनेमध्ये, शिवसेनेमधून हा कधी जातोय BJPत, BJPतून पुन्हा जातोय शिंदे गटामध्ये, आता पुन्हा त्याला BJPचं तिकीट पाहिजे। असा खासदार जो खऱ्या अर्थाने या वसई किंवा पालघरचा नाही, इकडलं भूमिपुत्र नाही आहे, अशा व्यक्तीला आपण इकडे मंत्रिपद केलं, अशा व्यक्तीला आपण खासदार केलं आणि मागील 10 वर्षामध्ये या खासदार म्हणून यांनी केलेली काय कामं आपल्यासमोर दिसतात। आणि असा व्यक्ती जो या भूमिपुत्रासोबत जोडलेला नाही आहे, ज्याची या भूमिपुत्रांच्या प्रश्नासोबत नाळ जोडलेली नाही आहे, असा व्यक्ती या पालघर जिल्ह्याचा काही भवितव्य देऊ शकत नाही। आणि BJPनेही मागील 10 वर्षामध्ये या जिल्ह्यासाठी ठोस काही केलेलं दिसत नाही आणि म्हणून ही BJP नको, तर आपल्याला आता परिवर्तन केलं पाहिजे। आणि म्हणून महाविकास आघाडीच्या मार्फत मग कोणीही कॅन्डिडेट त्यांनी देऊ दे, आता आपण त्यांच्यासोबत राहायला पाहिजे अशी जाहीर भूमिका आम्ही घेतलेली आहे। आपला राजेंद्र गावितांना विरोध आहे, आपला भाजपला विरोध आहे, असा आपला आताचा रोख आहे। राजेंद्र गावितांना विरोध असण्यामागचं नेमकं कारण काय? आपला विरोध हा व्यक्तिगत किंवा पार्टी म्हणून नाही आहे। जसं पाहिलं तर मी स्वतःही कुठल्या पक्षासोबत जोडलेलं नाही, परंतु यांना 10 वर्ष आपण संधी दिली। या 10 वर्षामध्ये यांनी काय पालघरसाठी केलं ते सांगावं। या पालघरमधला मच्छीमार, ज्याला मच्छी मिळत नाही आहे म्हणून तो दुष्काळामुळे तो पूर्णतः त्रासलेला आहे, इकडला शेतकरी इकडल्या शेतीमालांना कुठल्या भाव देण्यासाठी किंवा इकडल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी या
पालघर जिल्ह्यातल्या खासदारांनी काय केलं ते एकदा सांगावं. वाढवण बंदरामुळे इकडले भूमिपुत्र प्रचंड त्रासलेले आहेत. काय केलं या खासदारांनी? इकडल्या 100 किलोमीटर आहे फक्त मुंबईपासून हा पालघर जिल्हा जो आदिवासींसाठी आहे. इकडला खासदार हा आदिवासी आहे. इकडे वर्षाला 8 ते 10 हजार सरकारी आकड्यानुसार मुलं ही कुपोषणाने मरतात, त्यापेक्षाही जास्त असू शकतात. मग या इकडल्या खासदारांनी केलं काय? इकडला भूमिपुत्र, इकडला आदिवासी, इकडले नागरिक, इकडले सामान्य जन हे त्रासलेले असताना या खासदारांनी ह्या नागरिकांसाठी काय केलं ते सांगावं. आणि खऱ्या अर्थाने जर आपण बघायला गेलं तर या खासदाराची खरी जबाबदारी होती की मुंबईच्या जवळ असलेला हा पालघर जिल्हा, या पालघर जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना, इकडल्या लोकांना रोजगाराच्या संधी असतील, सरकारच्या योजनेच्या विविध संधी असतील, त्याचा लाभ कशा पद्धतीने देता येईल ते देण्यामध्ये हा खासदार पूर्णतः कमी पडला. उलट इकडल्या लोकांचा असलेला शेती व्यवसाय असेल, इकडल्या आदिवासींचा व्यवसाय असेल, इकडल्या मच्छीमारांचा व्यवसाय असेल, ते पूर्णतः उद्ध्वस्त होत आहेत. आणि अशा वेळेला हा खासदार कुठे आहे? आणि अशा वेळेला संघटना किंवा पक्ष म्हणून BJP यामध्ये काय करते आहे? इकडल्या सामान्य जनतेला, इकडल्या भूमिपुत्राला रोजगार देण्यात BJPचा काय रोल राहिलेला आहे? मग असे सगळे प्रश्न या जिल्ह्यात असताना या जिल्ह्यामध्ये आपण बघूया की मुंबईसारख्या शहराच्या बाजूला असलेल्या या जिल्ह्यामध्ये साधं 100-500 बेडचं एक अद्ययावत हॉस्पिटल या जिल्ह्यामध्ये नाही आहे. या जिल्ह्यामध्ये आदिवासी लोक राहतात. त्या आदिवासी शाळा तुम्ही बंद करायला लावलेल्या आहेत. मग मुलं शिकणार कशी? इकडल्या आश्रमशाळा ज्या आहेत त्या आश्रमशाळा आणि गुराचा जो गोठा आहे तो सारखा झालेला आहे. त्या आश्रमशाळेच्या मुलांची अवस्था कशी आहे? त्यांना अनुदान का मिळत नाही? त्या आश्रमशाळा का व्यवस्थित केल्या जात नाहीत? या संदर्भात प्रश्न कोणी विचारायचे? इकडल्या खासदारांनी या संदर्भात कधी भूमिका घेतली आहे का? कधी संसदेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारले आहेत का? या देशाला आपण म्हणतोय की आम्ही क्रमांक 3ची जगातली अर्थव्यवस्था झाली असे आमचे पंतप्रधान मोदीजी म्हणतायत. 3 नंबरची अर्थव्यवस्था झाली असेल तर इकडल्या सामान्य आदिवासी, इकडल्या सामान्य नागरिक यांची प्रगती का होत नाही आहे? मग असे सगळे गंभीर प्रश्न असताना, इकडल्या लोकांचं आमदनी वाढत नसताना, इकडला माणूस देशादोडीला जात असताना का आपण सातत्याने तोच पर्याय पुन्हा निवडावा? 10 वर्ष आम्ही तुम्हाला संधी दिली, या संधीचं तुम्ही केलं काय? उलट होतं ते सगळं घालवायला लावलेलं आहे. इकडलं निसर्ग घालवतोय, इकडली शेती घालवतोय, इकडली मच्छीमारी घालवतोय, इकडल्या आदिवासी समाज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मग अशा वेळेला असे दल बदलू गावीत आणि मग त्यांना सहकार्य करणारी BJP सारखं सरकार यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पालघरमधून फेकून देणं हेच आता आमच्या समोरचं मोठं उद्दिष्ट आहे. मॅकेन्झी डाबरे यांचा एक आग्रह असा आहे की यांना पालघरमधून बाहेर करायचं आहे. मग राजेंद्र गावितांना त्यांना पालघरमधून बाहेर करायचं आणि भाजपला पालघरमधून जे काय सत्तास्थानी आहेत त्यांना विरोधी पक्षात भाजपला बसवायचं असा यांचा धोरणात्मक कार्यक्रम आहे. साधारण हे धोरण आपण कसं राबवणार? इकडले पालघरमधले नागरिक जे आहेत ते सुज्ञ आहेत. इकडे राहणारा शहरी भागातला नागरिक जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये इकडे मायग्रेंट होऊन आलेला आहे. आज इकडल्या नागरिकांना, शहरी भागातल्या नागरिकांना पाणी मिळतं का? इकडल्या शहरी भागातला नागरिक जो आहे तो नागरी प्रश्नामुळे त्रासलेला आहे. ना आरोग्याची व्यवस्था आहे, ना शिक्षणाची व्यवस्था आहे, ना परिवहनची व्यवस्था आहे. प्रदूषणाने पूर्ण पालघर जिल्हा जो आहे तो व्यापलेला आहे. इकडे जे काही थोडेफार रोजगार निर्माण होतात त्याच्यामध्ये इकडला भूमिपुत्र जो आहे त्यांना रोजगार मिळतात का? इकडला भूमिपुत्र आपण समजा वसईत जर पाहिलं तर 69 गावाची पाण्याची योजना 2008 पासून पेंडिंग राहिलेली आहे. इकडल्या टाक्या सडल्या परंतु अजून त्यांना पिण्याचं पाणी मिळत नाही. आणि ग्रामीण भागामध्ये मोदी गॅरंटीच्या नावाखाली जलजीवन मिशनच्या अंतर्गत जे पाणी मिळालं पाहिजे होतं ज्याच्यासाठी 900 कोटी रुपये हे सँक्शन झालेले होते, आज तिकडे नुसते पाण्याचे पाईप पडलेले आहेत. कागदावर मात्र पाणी दिल्यासारखं होतं, पिण्याचं पाणी मिळत नाही. आमच्या आदिवासी बाईंना 5-5, 10-10 किलोमीटर जायला लागतं एप्रिल-मेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने 20 मेला इलेक्शन होतं तेव्हा इकडले लोक यांना पाणी पाजणारच आहेत. कारण पाण्यासाठी इकडल्या लोकांना जी वणवण, मग तो शहरातला असेल, ग्रामीण भागातले असेल किंवा मग आदिवासी पाड्यातलं असेल, यांची जी अवस्था झालेली आहे. मग असे गंभीर प्रश्न असताना इकडला डबल इंजिन म्हणणारं सरकार, मग ते महाराष्ट्रातलं असेल किंवा केंद्रातलं असेल, आणि मग इकडला खासदार यांनी या संदर्भात काय भूमिका घेतली? रोजगारासंदर्भात असेल, महागाई संदर्भात असेल, इकडल्या स्थानिक प्रश्नासंदर्भात असेल, इकडे येत असलेल्या प्रकल्पासंदर्भात असेल, यांनी काय भूमिका घेतली? हे प्रश्न आम्ही नागरिकांसमोर घेऊन जाणार. नागरिकांनाही या प्रश्नाच्या संदर्भामध्ये संवेदना वाढत आहेत. कुपोषणाचा मुद्दा जो मी तुमच्यासमोर घेतला, शिक्षणाचा आणि आरोग्याचा मुद्दा घेतला, असे मुद्दे घेऊन इकडे काम करणाऱ्या ज्या सामाजिक संघटना आहेत, इकडे काम करणाऱ्या ज्या कामगार संघटना आहेत, इकडे काम करणाऱ्या आदिवासी संघटना आहेत, मग त्या विविध तालुक्यातल्या असतील, इकडे काम करणाऱ्या मच्छीमाराच्या संघटना आहेत, या सगळ्यांचा मिलाप घेऊन
आता हा प्रश्न एका व्यक्तीचा राहिलेला नाही, एका तालुक्याचा राहिलेला नाही, एका क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर पालघर म्हणून जे काय व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. आणि म्हणून पालघरचे हे सगळे जे विविध संस्था, संघटना, कामगार संघटना, इकडले मच्छीमार संघटना, आदिवासी हे सर्व एकत्र येत आहेत आणि यांचं प्रशिक्षण आणि प्रबोधन यामार्फत येणाऱ्या 2024च्या इलेक्शनमध्ये 20 मेच्या निकालामध्ये महाविकास आघाडी याला कसं आपल्याला लोकांसमोर नेता येईल यासाठीचं आमचं प्रयोजन हे जोरात चालू आहे. देशभर मोदी गॅरंटीच्या लाटेवर स्वार होऊन भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा 2024ची लोकसभा निवडणूक लढवत आहे. या देशभरातल्या स्थितीला पालघर लोकसभा मतदारसंघ हा अपवाद ठरणार आहे. कारण मॅकेन्झी डाबरे यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका भारतीय जनता पार्टीला अनपेक्षित अशी आहे. भारतीय जनता पार्टीचा यापूर्वी खासदार असलेला राजेंद्र गावित सारखा नेता प्रचंड लोकांच्या नाराजीला सामोरा जात आहे आणि भारतीय जनता पार्टी ज्या मोदी गॅरंटीवर पालघर लोकसभा लढवणार आहे त्याच मोदी गॅरंटीच्या विरोधात लोकांचं प्रबोधन करून मोदी गॅरंटी कशी कोरी पाटी आहे हा तपशील आता मॅकेन्झी डाबरे आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या सामाजिक संस्था पुढे आणणार आहेत. अर्थात पहिल्या भागामध्ये मॅकेन्झी डाबरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते भूमिका घेणार आहेत. राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला त्यांचा तीव्र विरोध आहे अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुढच्या भागात मॅकेन्झी डाबरे काय भूमिका मांडतायत तो आपण तपशील पाहू आणि आत्ता मॅकेन्झी डाबरे यांनी जी भूमिका व्यक्त केलेली आहे त्या भूमिकेबद्दल आपलं मत काय याबद्दल आपली भूमिका कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा. धन्यवाद. नमस्कार.